स्वामी समर्थ म्हणजे खूप वैतागले. डबे पण भरायचे, एक डबा भरला, अजून एक भरायचा आहे. खूप थकले हो. आज काय झालं म्हणजे आपण कालवण माझ्याकडनं सांडलं. ते असं सामान भरायचं, सामान काढून ठेवलं आणि आता भरायचे. आणि रात्रीचे वाजले 10:30. तर काही टेन्शन नाही घ्यायचं. नाही बघा, मध्ये 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 करते मी, ती त्रास देते मला. सामान भरायचंय. तर खरंच यार, तो व्हिडिओ आहे ना जो तुम्ही बोलताय ना, त्याच्यात सॉन्ग गेला, तो मी टाकलाच नाही राव. असं कसं झालं तो काय माहिती मला. आज ना डोकंच म्हणजे चालत नव्हतं, सांगते ना तुम्हाला. एवढं काय आलं माहिती का, दुपारी डबे भरले, जेवण असंच ठेवलं. हा, आणखीन पोरगा माझा डबे द्यायला गेला, तिथून त्याचा फोन आला की मम्मी एकाने गाडी ठोकली. पण तो पोरगा एवढा माझ्या मुलाला शिव्या गाळ्या, एवढं. मी गेली, मला एक तर चालता येत नाही, त्याला बोलली थांब बाळा, मी येते. मी गेली तर तो पोरगा बोलतो मला आत्ताच्या आत्ता माझी गाडी लूसी, गाडी भरून द्या, घर भरून द्या. म्हटलं अरे तुझी गाडी काही डॅमेज पण नाही झाली, काय नाही, तर कशी मी भरून. तर म्हटलं ठीक आहे चल, मला तुझ्या शोरूम मध्ये घेऊन चल. मग शोरूम मध्ये घेऊन गेली तर ते बोलले, पहिले बोलले 2,000 करतो. तर म्हटलं बाबा देवाची शपथ घेऊन सांगा, म्हटलं स्वामींची शपथ, म्हटलं तुम्ही पण स्वामी भक्त असाल, मी पण स्वामी भक्त आहे, म्हटलं जर एवढा खर्च असेल ना, म्हटलं मी नक्कीच देईन, मी द्यायला तयार आहे म्हटलं, पण तुम्ही शपथ घेऊन सांगा की त्या गाडीला एवढा खर्च आहे. तर म्हटलं माझं गेलं तर मला काय नाही, म्हटलं देव आहे बघायला. तो पोरगा एवढा उद्धट बोलायला लागला, एवढा मोठा पोरगा. हा माझा ऍक्सिडेंटच होईल, माझं असं. अरे म्हटलं बाबा शी असं नको बोलू, तुझी आई पण, म्हटलं तू पण कोणातरी मुलगा आहे, ती आई पण तुझी वाट बघते, असं नको बोलूस म्हटलं, नाही शोभत तुला असं बोललं, पण खरं बोल गाडीला. मग नंतर ते जे शोरूमचे होते सर, ते बोलले एवढा खर्च नाहीये मॅडम, काही नाही, फक्त थोडं हे झालेलं आहे. तर त्याला पण समजून सांगितलं, तर मग त्याला समजून उमजून 700 रुपये दिले. असे लोक असतात बघा, पैसे काढण्याच्या बाणाने. ते 700 रुपये पण काय गरजेचं नव्हतं ना, त्याच्याकडं पण लायसन नव्हतं ना, आमच्याकडं पण. म्हणलं चल पोलीस स्टेशन मध्ये, तर तो आला नाही. म्हटलं जाऊ दे, जातील तर दोघांचे जातील, तुझे पण जातील ना माझे पण जातील. म्हटलं तू पण तर चुकलायस ना, लहान पोराला तू शिवून, तर तुम्ही लहान पोराच्या आता. म्हटलं माझा मुलगा, म्हटलं तू रॉंग साईडने आलायस ना, तो त्या साईडने गेला. आणि म्हणलं मी हँडिकॅप आहे, तर माझा पोरगा डबे द्यायला आलाय, तर तू एवढा काय ना हे करतोयस. एवढं त्याच्या पाया बिया पडली तरी तो पोरगा समजायला. आजकालची पोरं ना जरा सुद्धा त्यांना कदर नसते, खरं सांगते. मोठ्यांशी कसं बोलायचं काय, मागाशी मी तुम्हाला त्या दिवशी ती व्हिडिओ बनवली होती ना, की मोठ्यांशी कसं बोलायचं ना, मुलांना आजकाल समजत नाही की आपण काय बघतो. पण माझ्या मुलाने त्याला पर शब्द सुद्धा नव्हता केला, गप्प बसला होता. एवढं तर माझ्या मुलांचे खरंच सांगते, स्वामी